नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क, नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। या निर्णयाचा राज्यातील 60 लाख कुटुंबांसह सुमारे 3 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे। विशेष म्हणजे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा सातबाऱ्यावरील शेरा काढून टाकला जाईल। 8 मुद्द्यांच्या या कार्यपद्धतीनं महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या छोट्या जमिनीचा व्यवहार कायदेशीर होईल। महसूल विभागानं या संदर्भातली कार्यपद्धती जारी केली असून 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या जमीन व्यवहारांना हा कायदा लागू राहील। या संदर्भात कार्यपद्धती संदर्भातील पत्र संबंधितांना पाठवलं जाईल। तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी दंड कमी करूनही नागरिक पुढे येत नसल्यानं आता शासनानं कुठलंही मूल्य न आकारता हे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली। अनेकदा गुंठेवारीने घेतलेल्या जमिनीची नोंद तुकडेबंदी कायद्यामुळे सातबारा उतार्यावरती होत नव्हती किंवा झाल्यास ती इतर हक्कामध्ये होत असे। यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदी खात्याचं नाव कब्जेदार म्हणून लावलं जाईल। ज्यांचं नाव सध्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये आहे त्यांचं नाव आता मुख्य कब्जेदार सदरात घेतलं जाईल। तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा जर काही शेरा सातबाऱ्यावरती असेल तर तोही काढून टाकला जाईल। ज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवरती व्यवहार केलेत आणि दस्त नोंदणीकृत नाहीत अशी नागरिकांना तलाठी आणि अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतील। मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्यानंतर त्यांचीही नावं आता सातबाऱ्यावरती लावण्यात येतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारनं फार मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे। अगदी नोटरीवरती झालेले व्यवहार देखील आता तुमचे कायदेशीर होऊ शकतात। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।